आज दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी तहसील कार्यालय श्रीगोंदा येथे आमदार विक्रम पाचपुते यांच्या अध्यक्षतेखाली तसेच तहसीलदार सचिन डोंगरे, गटविकास अधिकारी राणी फराटे व श्रीगोंदा पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या उपस्थितीत माननीय मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेची बैठक झाली। माननीय मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ताची समितीची आमची आज तालुक्याची बैठक झाली आणि आजची ही तिसरी बैठक होती। या श्रीगोंदा तालुक्यामध्ये जवळजवळ 65 रस्ते हे आम्ही त्यांची मोजणी करून त्यांची फायनल केलेले आहेत आणि टोटल असे 125 किलोमीटर याचं संपूर्ण सीमांकन झालेलं आहे आणि लवकरच या रस्त्याचं टप्प्याटप्प्याने काम सुरू होत आहे। माझी आपल्यामार्फत सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती आहे की कोणताही रस्ता करत असताना त्याला आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची गरज आहे आणि नवीन ज्या राज्य सरकारने तरतुदी आणलेल्या आहेत त्या तरतुदीनुसार जो शेतकरी होणाऱ्या रस्त्याला किंवा रस्त्याचं जे काही सीमांकन झालेलं आहे त्या सीमांकनाला आडवं येत असेल किंवा सीमांकन उपटून टाकत असतील किंवा सीमांकनामध्ये तिथे कोणती पीक पाणी करत असेल तर अशा शेतकऱ्यांचे आधार आणि ॲग्रिस्टॅग म्हणजे जो आपण कृषी आय डी म्हणतो हे दोन्ही पण 5 वर्षासाठी ब्लॉक करायची ही शासनाने तरतूद केलेली आहे। श्रीगोंदा तालुक्यामध्ये जवळजवळ 6 जणांचे असे प्रस्ताव ब्लॉक करण्यासाठी वरती गेलेले आहेत। माझी आपल्यामार्फत विनंती आहे की अशा कठोर कारवाया प्रशासनाला कराव्या लागतील। कृपया आपण अशी कोणतीही पावलं उचलू नका आणि येत्या 21 तारखेला राज्याचे सचिव हे आपल्या तालुक्याची पाहणी करायला येणार आहे, कारण अग्रेसरपणे इतक्या चांगल्या पद्धतीने काम करणारा हा आपला तालुका राहिलेला आहे आणि हे संपूर्ण यश प्रशासनाचं आणि समितीमध्ये काम करणाऱ्या सर्व सदस्यांचं आहे। त्याचबरोबर येत्या 3 तारखेला म्हणजे 3 सप्टेंबर 2026ला आम्ही समितीचे सर्वच सदस्य आम्ही एक दौरा नियोजित करत आहोत आणि या दौऱ्यामध्ये सर्व जे काही रस्ते आहेत, काही ठिकाणी जे रस्ते पूर्ण झाले त्याची पाहणी, कुठे गरजेचे रस्ते असतील त्या ठिकाणी आम्ही सर्वजण पाहणी करायला येणार आहोत। त्यामध्ये मी स्वतः असेल, आदरणीय प्रांत साहेब असतील, तहसीलदार साहेब असतील, PI साहेब असतील, BDO मॅडम असतील आणि सर्वच आमचे समितीचे सहअध्यक्ष आणि सदस्य हे सर्व ह्या दौऱ्यामध्ये उपस्थित असतील। आपल्याही काही सूचना असतील तर नक्कीच आपण आम्हाला या दौऱ्यापूर्वी देऊ शकता आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने श्रीगोंदा तालुका हा जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात 1 नंबरचा तालुका हा बळीराजा शेत पाणंद रस्त्यांच्या विकासामध्ये व्हावा असा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि रस्ते झाले तर फायदा हा आमच्यापेक्षा जास्त तो वापरणारे आपण सर्व शेतकरी आहात, ज्यांच्या शेतातनं, ज्यांच्या परिसरातनं, ज्यांच्या बांधावरनं हे रस्ते होणार आहेत। त्यामुळे ह्या रस्त्यांना आपण जितकं समर्थन द्याल, सहकार्य कराल त्याचा फायदा आपल्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना होईल, आपण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो। लोकक्रांती न्यूज करिता किशोर मत्से, श्रीगोंदा।